नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न उत्तरे असणार आहेत व तसेच हे सर्व प्रश्न मागील झालेल्या भरतीवरती आधारित आहेत व चालू घडामोडीवर आपण हे सर्व प्रश्न घेतलेले आहेत. सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती? संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी करण्यात आली होती मित्रांनो. व संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते. तसेच आपल्या या प्रश्नाचे उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 बघूया. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात स्थित आहे? कुनो नॅशनल पार्क हे मध्य प्रदेश म्हणजे MP मध्ये स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. UPI लाईट मध्ये प्रति व्यवहाराची सीमा सध्या किती रुपये आहे? UPI लाईट मध्ये दररोज जास्तीत जास्त 10,000 पर्यंत त्वरित व्यवहार करण्याची सुविधा आहे, ज्याची कमाल मर्यादा प्रति व्यवहार 1000 रुपये एवढी आहे मित्रांनो. व त्याशिवाय तुम्ही दिलेल्या वेळी तुमच्या UPI लाईट वॉलेटमध्ये जास्तीत जास्त 5,000 पर्यंत शिल्लक रक्कम ही ठेवू शकतात मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4 बघूया. ChatGPT कशावर आधारित आहे? तर ChatGPT ही AI वर आधारित आहे मित्रांनो. व AI चे जनक जॉन मेकॉर्थी यांना म्हटले जाते मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हे प्रश्न नक्की पोलीस भरती, वनरक्षक व इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतं, म्हणून नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे? भारतामधील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते मित्रांनो? तर मांघार या गावाला भारतातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट हे महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाचे घाट आहे मित्रांनो. तसेच कुंभार्ली घाट हे कराड आणि चिपळूण या शहरांना जोडत असतो व महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याला व रत्नागिरी जिल्हा कोकणाला जोडणारा एक महत्त्वाचा साधारणतः 15 किलोमीटर लांबीचा असणारा आणि नागमोडी वाळवंट घाट असणारा हा रस्ता आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. जागतिक महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक महिला दिवस हा 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 9 बघूया. महाराष्ट्र राज्याच्या 2026 चे अर्थसंकल्प कोण मांडणार आहे? महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प 2026 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मांडणार आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 10. निखत झरीन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? निखत झरीन हे भारतातील एक सुप्रसिद्ध महिला बॉक्सिंग खेळाडू आहे मित्रांनो. निखत झरीन हे तेलंगणातील निजामाबादची रहिवासी आहे व ती जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आहे? किंवा लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती मित्रांनो. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना 1905 मध्ये हे झाली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 12 बघूया. मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी टिंब फेरोनाइट इतके असते. मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी 98.6 एवढे फेरोनाइट इतके असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमा अन्वये देण्यात आलेले आहेत? भारतीय संविधानामधील मूलभूत हक्क हे कलम 12 ते 35
या कलमा अन्वये देण्यात आलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या ठिकाणात महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? महाराष्ट्रामधील असे कोणते शहर आहे किंवा कोणते ठिकाण आहे मित्रांनो ज्याला महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? तर अंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. आधार क्रमांकामध्ये किती अंक असतात? आपले जे आधार कार्ड असतं मित्रांनो त्याच्यामध्ये 12 अंक असतात मित्रांनो. व भारतामध्ये सर्वात पहिले रंजनाबाई सोनवणे यांचा आधार कार्ड हा बनवला गेला होता व ते महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हा प्रश्न बरेचदा रिपीट झालेला आहे मित्रांनो व वारंवार विचारला जातो म्हणून नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. सोन्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? सोन्याचे वैज्ञानिक नाव हे AU आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. हे शॉर्टमध्ये नाव आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 बघूया. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? भारतातील श्वेत क्रांतीचे जनक हे वर्गीस कुरियन यांना म्हटले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. राज्य पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे? राज्य पोलीस दलाचे मुखपत्र हे दक्षता आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 बघूया. पारगड किल्ला टिंबटिंब या जिल्ह्यात स्थित आहे. पारगड हे किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. मुंबई येथील पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती. मुंबई येथील पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया प्रश्न क्रमांक 21. भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी वयाची अट काय आहे? भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी 18 वर्ष वय असणे गरजेचे आहे मित्रांनो. तेव्हा आपण आपले मत देऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 बघूया. भारतीय रुपयाचे चलन चिन्ह हे कोणी डिझाईन केले आहे? भारतीय रुपयाचे चलन चिन्ह हे उदयकुमार धर्मलिंगम यांनी डिझाईन केलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 बघूया. भारतातील पहिले गोल्ड ATM टिंबटिंब येथे सुरू करण्यात आले आहे. भारतामध्ये पहिले गोल्ड ATM हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे मित्रांनो? तर हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले गोल्ड ATM हे सुरू करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया. नगरपालिकेच्या अध्यक्षात टिंबटिंब असे संबोधले जाते किंवा नगरपालिकेच्या अध्यक्षात टिंबटिंब असे म्हटले जाते. नगरपालिकेच्या अध्यक्षाला नगर अध्यक्ष असे म्हटले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 बघूया. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक करण्यात आली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 बघूया. महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो व त्या जवळील भिलार हे ठिकाण पुस्तकांचे गाव म्हणून सुप्रसिद्ध आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 बघूया. 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला होता? महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना हे 1920 मध्ये स्थापन करण्यात आला होता मित्रांनो व तसेच ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 बघूया. बिरसी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बिरसी विमानतळ हे महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29. विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे कोणी स्थापन केले होते?
विधवा स्त्रियांना शिक्षण मिळावा व अनाथ बालिका आश्रम हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ची स्थापना केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. तसेच आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचे व चॅनलला सबस्क्राईब करायचे. असेच महत्त्वाचे प्रश्न आपण बघत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जोहार.